जय शिवराय मित्रांनो, नमस्कार. माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण. तर आज राज्याभिषेक दिन 6 जून. तर सर्वप्रथम तुम्हाला राज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजची गोष्ट ही सुद्धा राज्याभिषेकाचीच आहे, पण ती एका इंग्रज अधिकाऱ्याच्या नजरेतून आहे. आणि हा इंग्रज अधिकारी होता हेनरी ऑक्झेंडन. हेनरी ऑक्झेंडन हा विशेष स्वरूपाने रायगडावर उपस्थित होता राज्याभिषेकासाठी. आणि हेनरी ऑक्झेंडनने आपल्या डायरीमध्ये राज्याभिषेकाचा पूर्ण सोहळा हा त्याच्या प्रवासापासून नमूद केलेला आहे. तर जवळपास हेनरी 22 मे 1674 ला रायगडावर पोहोचला. रायगडावर पोहोचताच त्याने पाहिलं की त्याची निवासाची व्यवस्था जी होती ती महाराजांच्या निवासापासून, महाराजांच्या महालापासून 1 मैलाच्या अंतरावर केली होती. आणि केलेल्या प्रवासामुळे तो पूर्ण थकून गेला होता, पण जो मिळालेला निवासस्थान त्याला होतं त्यामुळे त्याचं मन प्रफुल्लित झालं. हेनरी हा मुंबईपासूनच्या प्रवासाचं वर्णन असं सांगतो की तो आधी मुंबईहून बोटीने निघाला, त्यानंतर पोर्तुगीज चौल बंदरात उतरला. त्यावेळेस ते पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होतं. संध्याकाळ झाली असल्या कारणाने सगळे गावाची वेस ही बंद झाली होती, त्यामुळे त्यांनी ती रात्र तिकडच्या सेंट सेबॅस्टियन चर्चमध्ये घालवली. तिथून दुसऱ्या दिवशी ते निघाले आणि मजल दरमजल करत रायगडाशी पोहोचले. रायगडाशी ते 20 तारखेला पोहोचले, 20 मेच्या दिवशी पोहोचले. आणि त्यांना कळलं की महाराज हे प्रतापगडावर भवानी देवीच्या दर्शनासाठी गेलेत. तर त्यांना रायगड चढण्याची परवानगी नाकारण्यात आली. झालं तर मग काय की त्यांना नंतर 22 तारखेला समजलं की महाराज परत आलेत आणि आता ते रायगड चढू शकतात. रायगडावर आल्यावर हेनरीला निराजी पंत नावाचे गृहस्थ भेटले. 26 मे रोजी निराजी पंतांसोबत हेनरी आणि महाराज यांची भेट झाली. राज्याभिषेकाची लगबग होती, तरीही महाराजांनी हेनरीला वेळ दिला आणि हेनरीने ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने आणलेल्या भेटवस्तू या महाराजांना आणि शंभू महाराजांना सादर केल्या. त्यानंतर 29 मे रोजी महाराजांची तुला झाली आणि त्या तुलेमध्ये 16,000 होन इतकं द्रव्य लागलं. आणि नंतर हेनरीला समजलं की याच्यामध्ये काही हजारांची अजून वाढ करण्यात येणार आहे आणि हे सगळं द्रव्य हे रयतेमध्ये वाटण्यात येणार आहे. ठीक आहे, तसं झालं. त्यानंतर 5 जूनला निराजी पंतांनी हेनरीला एक निरोप पाठवला की उद्या सकाळी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न होईल. महाराज हे सिंहासनाधीश्वर होती, त्यावेळेस तुम्ही कंपनीचे प्रतिनिधी म्हणून, ईस्ट इंडिया कंपनीचे प्रतिनिधी म्हणून त्यांना तिथे त्यांची भेट घ्यावी, त्यांना मुजरा करावा आणि त्यांचं अभिनंदन करावं. झालं तर मग 6 जून रोजी राज्याभिषेकाच्या दिवशी हेनरी असं लिहितो की महाराज राजसिंहासनावर आश्वस्त झालेले आहेत, आरूढ झालेले आहेत आणि त्यांचे महत्वाचे सरदार हे त्यांच्या उच्च पोशाखात बाजूला उभे आहेत. त्याचबरोबर त्यांचे पुत्र शंभूराजे आणि मोरोपंत प्रधान आणि इतर त्यांचे अष्टप्रधानातली जी मंडळी होती ती त्यांच्याच बरोबर उंची आसनावर बसलेली होती. हेनरीने हे सगळं काही अंतरावरून पाहिलं, महाराजांना मुजरा केला आणि नारायण शेणवी या इंग्रजांच्या दुभाषी वकिलाने महाराजांना एक हिऱ्याची अंगठी राज्याभिषेकाची भेट म्हणून सादर केली. हेनरी सिंहासनाविषयी असं सांगतो की महाराजांच्या सिंहासनाच्या दोन्ही बाजूला उंच भाल्यांवरती 2 मोठ्या मत्स्य शिरांच्या आणि अश्वांच्या पुच्छांची आवर्तनं होती. त्याचबरोबर सोन्याचं तराजू सुद्धा होतं, हे न्यायदानाचं प्रतीक होतं. तसेच मुख्यद्वारापाशी असलेले हत्ती पाहून तो जरा अचंबितच झाला की अशा अभेद्य किल्ल्यावर, अशा दुर्गम किल्ल्यावर हे हत्ती कसे आले असतील ह्याचा त्याला विचारच पडला. तर अशाच रीतीने हे होतं वर्णन हेनरी ऑक्झेंडनच्या इंग्रज शिवाजी इन इंग्लिश बुक्स या डायरी मधलं. तर आजच्या दिवशी आपले महाराज हे छत्रपती झाले, मराठ्यांचा राजा छत्रपती झाला. आजच्या दिवशी आपले महाराज शगकर्ते राजे झाले आणि हा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा दिवस आहे. तर या सगळ्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.